नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी। हो, जे पुलाव म्हणतात ना व्हेज गोष्टींना, त्यांच्यासाठी ही सडेतोड उत्तर आहे व्हेज बिर्याणी। आणि हो, ही व्हेज बिर्याणीच बनणार, पुलाव बनणार नाही, असं अचूक प्रमाण आणि एकदम परफेक्ट अंदाजात आपण ही बिर्याणी बनवून तयार करणार आहोत। फ्लेवर अतिशय सुंदर, जे आपण हॉटेलमध्ये खातो, ढाब्यावर खातो, त्याहूनही उत्कृष्ट अशी फ्लेवरफुल आपली बिर्याणी बनवून तयार होणार आहे। चला तर मग फटाफट सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथे मी खोलगट टोप घेतलेला आहे, त्यात 7 ते 8 चमचे तेल टाकायचे। तेल थोडं जास्तच लागणार आहे, कारण आपली बिर्याणी कोरडी झाली नाही पाहिजे। त्यात आता मी काही खडे मसाले टाकते। त्यात आहे दालचिनी, फुलचक्री, वेलची, लवंग, काळी मिरी, तेजपत्ता आणि जिरा। ह्याचं संपूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये मी व्यवस्थितपणे लिहिलेलं आहे, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि नक्की चेकआउट करा। आता तेल थोडं गरम झालं की त्यात आपण आपले मसाले टाकायचे आहेत, खडे मसाले। तेल जास्त नाही तापू द्यायचं, हलकंसं तापलं कीच टाकायचे, म्हणजे मसाले करपणार नाही। त्यात आहेत असे बारीक चिरलेले स्लाइस केलेले कांदे आहेत 2, मध्यम आकाराचे 2 कांदे आहेत, पातळ पातळ असे स्लाइस केलेत त्यांना मी स्लायसरवर। आणि त्याचबरोबर टाकायचा आहे 1 टोमॅटो बारीक चिरून। आता कांदा टोमॅटो छान आपल्याला नरम करत ठेवायचा आहे, मऊसर झाला पाहिजे। त्यासाठी झाकण ठेवून 5 मिनिटं आपण स्लो गॅसवर त्याला वाफत ठेवणार आहोत। 5 ते 6 मिनिटांनंतर छान आपला कांदा टोमॅटो जो आहे नरम झालेला आहे, मऊ झालेला आहे छान। एकदा त्याला छान मिक्स करायचं आहे। आणि आता त्यात टाकायचं आहे आपण 1 चमचा 1 ते 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट। आता ही आलं लसणाची पेस्ट तुम्ही बोलाल हिरवी का आहे, तर त्यात मी कोथिंबीर सुद्धा वाटली होती। कोथिंबीरीचे जे जाडे दांडे असतात ते सुद्धा मी आलं लसूण आणि ते कोथिंबीरीचे दांडे वाटले होते, त्यांनी पण फ्लेवर खूप छान येतो। तुम्ही नुसतं आलं लसूण सुद्धा छान भाजू शकता त्यात टाकून 2 ते 3 मिनिटं छान त्याला भाजायचं आहे। त्यात आता आपण आपल्या भाज्या टाकणार आहोत। 1 बटाटा आहे, जाडा कापून टाकलाय। त्यात 1 वाटी ताजे मटार आहेत। आता खूप सुंदर मटार येत आहेत बाजारात, तर नक्की मटार भरपूर टाका। त्याचबरोबर मी घेतलाय 1 वाटी सोयाबीन। पाण्यात थोडासा मीठ आणि हिंग टाकून पाणी उकळवून घ्यायचं आहे। त्यात ते सोयाबीनचे चंक्स टाकायचे आहेत आणि थोडं फुगले की मग त्याचं पाणी आटवून आपण ते सोयाबीन इथे वापरणार आहोत। 1 वाटी सोयाबीन आहे। इथे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या घेऊ शकता। आणि आता इथे मी घेते 1 वाटी मिक्स भाज्या आहेत। त्यात आहे फरसबी लांब लांब चिरलेली आहे, त्याचबरोबर गाजर आहे लांब चिरलेला, आणि आहे फ्लावरला असं जाडं जाडं ठेवायचं आहे, कारण ते मग शिजल्यानंतर पूर्ण मॅश होत नाही। सगळे भाज्या ज्या आहेत आपण तेलातच छान परतून घेणार आहोत। गॅस मध्यम ह्याच्यावरच ठेवायचे, मीडियमच ठेवायचे, गॅस जास्त फास्ट नाही करायची। स्लो गॅसवरच तेलात छान आपल्या भाज्या ज्या आहेत परतवून घ्यायच्या आहेत। 2 मिनिटं त्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे भाज्या ज्या आहेत आपल्याला 50 ते 60% शिजवून घ्यायच्या आहेत, पूर्ण कुक नाही करायच्या आहेत। फक्त 50 ते 60% थोड्या थोड्या बॅचमध्ये आता आपण भाज्या शिजवणार आहोत। 5-10 मिनिटं आपण झाकण मारून ठेवले होते। आता इथे काही मसाले आपण टाकणार आहोत। हळद आहे, त्यात गरम मसाला आहे, कश्मीरी लाल मिरची आहे, आणि त्याचबरोबर आहे कसुरी मेथी, धणा जिरा पावडर आहे मिक्स, आणि त्याचबरोबर घरगुती लाल तिखट आणि मीठ आहे। ह्याचं सगळं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहित आहे, डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि व्यवस्थित प्रमाण जो आहे चेक करा। अचूक प्रमाणात अतिशय सुंदर आपली बिर्याणी बनून तयार होणार आहे ही। आता हा मसाला सुद्धा आपण तेलात छान परतून घ्यायचा आहे, भाज्यांबरोबर मसाले छान परतायचे आहेत आणि मसाले करपणार नाही, कारण आपण आता झाकण ठेवून भाज्या ज्या शिजवल्या होत्या त्या भाज्या आपलं जे आहे थोडंसं पाणी सोडतात, मग त्याच पाण्यात मसाला जो आहे छान मिक्स होऊन जातो, म्हणून थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे। आणि मग आता आपण टाकणार आहोत दही। साधं फ्रेश दही आहे, थोडंसं मिक्स करायचं आहे चमच्यानी, म्हणजे त्याच्या गुठल्या पडणार नाही। आणि मिक्स करून छान दही टाकायचं आहे 1 वाटी, आणि छान त्याला मिक्स करायचं आहे। ग्रेव्ही अतिशय सुंदर बनून तयार होते आपली। दही टाकताना मात्र गॅस आपली स्लोच असली पाहिजे, कारण दही जर फास्ट गॅसवर टाकला तर दही फाटतो आणि मग ग्रेव्ही आपली चांगली स्मूथ बनत नाही। अशी छान आपली ग्रेव्ही बनण्यासाठी गॅस जी आहे स्लो ठेवायची आणि मस्त दही जो आहे आपला मिक्स करायचा आहे आपल्या ग्रेव्हीत। आपली भाजी जी आहे आता छान आपली तयार होणार आहे, अतिशय सुंदर।
त्यात आता आपण टाकतोय कोथिंबीर आणि पुदिना मिक्स आहे, एक मुठभर टाकली आहे कोथिंबीर आणि पुदिना मिक्स करून. आता छान त्याला मिक्स करायचं आहे. आणि आता ह्या स्टेजला आता जर तुम्हाला वाटत असेल पाणी टाकायची गरज आहे तरच तुम्ही पाणी टाकायचं, नाहीतर अशीच आपली भाजी जी आहे वाफेवरच आपल्याला शिजवायची आहे, जास्त पाण्याची गरज नाही आहे. अतिशय सुंदर आणि योग्य प्रमाणात आपली बिर्याणी बनून तयार होते ना, की सगळेच तुम्हाला सांगतील की हीच बिर्याणी कायम बनव, अशी ही बिर्याणी बनून तयार होते. बघू शकता ग्रेव्हीचा कलर अतिशय सुंदर आलेला आहे. 2 मिनटं असंच आपण झाकण न ठेवून असं कड काढायचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे, अर्धा कप पण नाही, मी खूपच कमी असं पाणी टाकत आहे. त्यात थोडंसं कमी पाणी टाकायचं आहे, अर्धा कपपेक्षा कमी. आणि छान मिक्स करून स्लो गॅसवर 50 ते 60% आपल्याला ज्या भाज्या आहेत आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. झाकण ठेवून स्लो गॅसवर साईडला ठेवून द्यायचं आहे 5 ते 7 मिनटासाठी. आरामात 50 ते 60% भाज्या आपल्या शिजणार आहेत. आणि कारण आपल्याला दमवर पण अजून शिजवायची आहे, म्हणून ह्या भाज्या एवढ्याच प्रमाणात आपल्या शिजल्या पाहिजेत. बघू शकता ग्रेव्ही अतिशय सुंदर बनून तयार होते. तेल जो आहे छान असा बाहेर आलेला आहे, म्हणजेच आपला मसाला मस्तपैकी शिजला आहे. आता आपली ग्रेव्ही जी आहे मस्त तयार आहे. अशी सुद्धा भाजीसोबत तुम्ही खाऊ शकता, पूर्ण भाज्या शिजवून. खूप सुंदर असा मिक्स व्हेज आपली तयार होऊ शकते. ह्यात पनीर वगैरे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकता. आता ही ग्रेव्ही आपली तयार आहे. त्या ग्रेव्हीत आता आपण टाकतोय राईस आहे. 2 कप बासमती तांदूळ 1 ते 1.5 तास फुगत ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर त्याला शिजवून घेतलंय 50 ते 60%च. कारण आपण त्याला आता दमवर पण शिजवणार आहोत, पूर्णपणे भात शिजवून नाही घ्यायचा आहे, 50 ते 60% शिजवायचं आहे. आता असा खाली एक तवा ठेवायचा आहे, तव्यावर आपलं टोप ठेवायचं आहे बिर्याणीचं. आणि आता ह्या बिर्याणीला आपण छान असे वरतून फ्लेवर्स देणार आहोत. तर त्यासाठी असं तूप टाकायचं आहे. आता थंडी असल्यामुळे तूप बाहेर ठेवून सुद्धा ते गोठलं जातं आहे, म्हणून थोडं थोडं तूप असं साईडनी सोडायचं आहे. अतिशय सुंदर फ्लेवर देतो तूप, म्हणून तूप आवर्जून टाकाच त्याच्यात. 1 ते 1.5 चमचा तूप. त्याचबरोबर 1 छोटा चमचा आहे वेलची पावडर. खूप सुंदर फ्लेवर येतो आणि सुगंधसुद्धा अतिशय अप्रतिम येतो वेलचीनी. आणि त्याचबरोबर आहे कसुरी मेथी. कसुरी मेथीसुद्धा छोटा चमचा असा छान सगळीकडे आपण पसरवायचं आहे. कसुरी मेथी अशी थोडीशी क्रश करून टाकायची आहे. आणि त्याचबरोबर आता टाकते मी कोथिंबीर आणि पुदिना, जो आपण आधीच चॉप करून ठेवला होता, तो थोडा थोडा साईडला पसरवायचा आहे. आता ह्या स्टेजला तुम्हाला जर कलर आवडत असेल तर कलरसुद्धा टाकू शकता, पण कलर टाकायची आवश्यकता नाही आहे. असाच सुद्धा बिर्याणीला सुंदरता तीच येते, फ्लेवर तेच सुंदर येतात, म्हणून मला तरी वाटत नाही कलर टाकावं. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. आता इथे साईडला मी काय करते, एक छोटासा कोळसा घेते आणि त्याला गॅसवर छान गरम करते. 1 ते 2 मिनिटातच पटापट कोळसा जो आहे गरम होतो. आता त्याच बिर्याणीच्या भांड्यात आहे ना, असं खोलगट आपण काहीतरी वाटी किंवा तुम्ही ॲल्युमिनियम फॉईलचं असं गोल असं बनवून सुद्धा ठेवू शकता. त्या वाटीत आता जो कोळसा आपण 2 मिनिटासाठी लालसर करून घेतला आहे, चांगलं गरम करून घेतलं आहे, तो कोळसा ठेवायचा आहे. आणि वरतून 1 ते 2 चमचे तेल आपल्याला सोडायचं आहे. आणि जो धूर पटकन येतो ना त्याच्यातून ते झाकण आपल्याला ठेवायचं आहे पटकन, म्हणजे धूर जास्त बाहेर पडणार नाही. आणि जो असे झाकणं असतात ना काचेवाले, त्याला हे असं होल असतं, तर हे होल जे आहे ना कागदानी वगैरे कशांतरी पॅक करा, म्हणजे ते धूर जो आहे जास्त बाहेर पडणार नाही. आणि छान बिर्याणीला आपल्या स्मोकी फ्लेवर येणार आहे, तोच रेस्टॉरंटसारखा फ्लेवर घरच्या घरी बिर्याणीला येणार आहे. आता 15 ते 20 मिनटं बिर्याणी अशी साईडला ठेवायची आहे. अजिबात झाकण उचलायचं नाही आहे की काही न करता 15 ते 20 मिनटानंतर आपली बिर्याणी आपण चेक करणार आहोत. अतिशय सुंदर त्याच्यातून स्मोक आलेला आहे. ती वाटी आपण बाहेर काढून टाकणार आहोत. आणि बघू शकता अतिशय सुंदर अशी आपली बिर्याणी फळफळीत बनून तयार आहे. अजिबात खिचडी होत नाही त्याची, की पुलाव होत नाही. परफेक्ट अशी व्हेज बिर्याणी आपली बनून तयार होते. आणि काय फ्लेवर्स, आणि झाकण उघडल्या जो सुगंध येतो ना, तो जर मी तुम्हाला स्मेल करू शकली असती ना तर खूपच सुंदर झालं असतं. कारण इतका घमघमाट बिर्याणीचा सगळीकडे सुटलेला आहे. अतिशय सुंदर आणि मस्त फळफळीत आपली बिर्याणी बनून तयार आहे. व्हेज बिर्याणी, अचूक भाज्यांचा प्रमाण आहे, अचूक मसाल्यांचा प्रमाण आहे.
आणि इतकी परफेक्ट आणि छान बनून तयार होते, अजिबात ऑइली होत नाही। तेलाचाही प्रमाण तुम्हाला सुरुवातीला वाटलं असेल की तेल हिनी भरपूर टाकले, पण जेव्हा भात आणि सगळे लेअरिंग्स छान होते ना, येते, अजिबात ऑइली बिर्याणी तुमची होणार नाही। आणि अशीच मस्त स्मोकी फ्लेवरची जी रेस्टॉरंटमध्ये जाऊन आपण खातो तीच बिर्याणी घरच्या घरी तयार होते। तर ही रेसिपी माझी नक्की ट्राय करा तुम्ही, आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा। आवडली असेल तर लाईक करा, आणि जर अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण असेच आपण छान छान व्हिडिओज आपण अजून आणणार आहोत। धन्यवाद।